हाय सगळ्यांना. तर बघा आज खूप दिवसातनं व्हिडिओ बनवायला घेतलाय. म्हणलं चला तुमच्या संग थोडंसं बोलावं, थोडंसं बरं वाटतंय म्हणून म्हणलं बनवा व्हिडिओ. तर व्हिडिओ बनवते पण मलाच माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही, कारण की मी हळूने बोलते ना, त्याच्यामुळे माझं बोलणं तुम्हाला कळतंय का नाही माहीत नाही. मला एकदा ट्राय करून बघावं म्हणून म्हटलं चला तुमच्या संग थोडंसं बोलावं. तुम्ही पण व्हिडिओची वाट बघत होता आणि ह्यांनी मला म्हणलं होतं बनव प्रियांका व्हिडिओ. म्हणलं मला बोलू वाटतं ना, नको म्हणलं ट्राय करून बघा एकदा. तर सगळ्यांना बघा माझी तुम्हाला काळजी पडली होती. प्रियांका ताई होता लवकर बरे आणि सगळे जाऊन देवाकडे प्रार्थना पण करत होते दुर्गासाठी आणि माझ्यासाठी बघा. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बघा बरे झाले, म्हणजे निम्म्याचे निम्मे बरे झाली बघा. ताई भाऊ कोणी असेल ते सगळ्यांनी प्रार्थना केली देवाकडे. तर मला ते कमेंट वाचून पण बरं वाटलं आणि सगळेजण म्हणजे मला सांगत होते असं केलं, देवाकडे प्रार्थना केली, कोणी असं फोन करून बोलत होते बरं आहे काही नाही का. तर ते जास्त बोललं नाही तर दुखतंय बघा आणि लगेच ठसका लागतोय. सकाळपासून नुसतं ठसकाच लागत होता का मग काय माहिती. तर इथं आल्यापासून बघा सगळं आत्याच स्वयंपाक हे करतात. बरेच दिवस झालं लागलं आहे बघा, गाडून पडला पासून बराच दिवस म्हणजे आठवडा होऊन गेलं, वर 2-4 दिवस झालं बघा. 9-10 दिवस होत आले बरोबर. तसे कुठं गुडघा थोडा नीट झाला आहे आणि निम्मी जखम बघा अजून तशीच आहे, पण पहिल्यापेक्षा बरी आहे. चालायला पण येतं आहे जरा कालच्यापासून चांगलं आणि गुडघा थोडा दुखायचं पण राहिला आहे. नाही तर मला पाय पण उचलायला येत नव्हतं बघा. गुडघ्याला ना 2 जागेवर लागलं होतं. एका जागाची जखम कमी झाली म्हणजे आणि एका जागा चिघळते मलम लावल्या. मलम लावायची बंद केली बघा. आणि काल हॉस्पिटलमध्ये पण गेलते, तिथं पण इंजेक्शन दिलं, गोळ्याही दिल्या. बघू म्हणल्या फरक पडतोय का नाही, येईल म्हणले जखम भरून बघा. तर ताईपाशी होतं तिथं पण ताईंनी माझी भरपूर काळजी घेतली बघा, लय काळजी घेतली ताईंनी. माझ्या बहिणीचा फोन येतो या काजलचा बघा, इथंच राहते. मग सगळं म्हणजे मला चालायला येत नव्हतं काय नव्हतं, मग सगळं मला ताई जागच्या जाग्याला आणून द्यायच्या. मला साधं असं बघायला पण येत नव्हतं, म्हणजे इतकी माझी अवस्था बेकार झाली. आणि पहिल्यांदा म्हणजे पडलं होतं ना, तेव्हा तर काय सुधरत नव्हतं, कसं पडलं ते पण सांगते बघा. आणि तरी पण ह्यांना कळलं नाही गाडी कशी खाली घसरली ते. तर सगळे एवढे ताईंनी माझी काळजी घेतली, ह्यांनी तर अजून पण करतात. आता कुठं मी हाताने करायला लागलं, सगळं मला पाणी घ्यायला लागले. ह्यांनी तर रात्रंदिवस सगळं माझंच करायचं, हेच रोज ही धुवून हे घेत होतं, अजून पण घेतात. पण आता दिसाडत होते बघा, हे ह्यांनीच करतात ते मुलाम हे लावून, क्रीम लावून आणि पावडर लावून. सगळ्यांनी काळजी घेतली. आत्या पण स्वयंपाक करतात बघा. आणि गाडी ज्या टायमाला पडली ना, म्हणजे ह्यांना काय झालं त्या दिवशी काय माहिती, गाडी 4-5 वेळा थांबवली होती. पहिल्यांदा बघा तिथं भिगवणच्या पुढं गेल्यानंतर तिथं आम्ही दरबारीने आईस्क्रीम घेतो ना मुलांना खायला, आम्हाला त्यात एका ठिकाणी थांबलो होतो बघा. तिथं एकदा थांबवली आणि परत पुढं गेला अजून एकदा थांबवली होती. असं 4-5 वेळा गाडी थांबवली होती. ह्यांनी सगळ्या रस्त्याने मी बोलत होते तरी ह्यांनी माझ्यासंग बोलत नव्हतं. म्हणजे कृष्णाचं हे सगळं टेन्शन होतं डोक्यात, असं तसं घरचं हे म्हणजे नाही का, असं नुसतं धक्का लागला तरी कृष्णाचा हात मोडला, हे सगळे म्हणजे त्यांच्या डोक्यात तेच गुणगुण चालत होतं. आणि झोप कशी लागली ते माहिती नाही ह्यांना, तरी पण गाडी इतक्या वेळ थांबवून सुद्धा ह्यांना झोप लागली. आणि 1-2 मिनटात हा एवढा खेळ झाला. तर एका वडाच्या झाडाखाली बघा ह्यांनी गाडी थांबवली होती. मला म्हणलं थांब, 5 मिनटं थांबलं तिथं झाडाखाली. तेव्हा बघा 2:10 कमी होत्या. आणि थोडं म्हणजे तिथं गाडी थांबवली ना वडाच्या झाडाखाली, तिथं मी दुर्गाला माझ्या मांडीवून उतरून असं मध्ये बसवलं बघा. दुर्गा माझ्या मांडी होती झोपलेली सगळ्या रस्त्याने येतून तिथं. आणि मग मी
माझ्या काय मनात आलं काय माहिती, अशी मी पुढं अशी मांडीव घेतली होती, तिला अशी एका हातात अशी धरली होती. वडाच्या झाडाखाली गाडी थांबवली ह्यांनी आणि तिथं मी तिला अशी 2 पाय टाकून बसवली त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बघा. मग तिथं पण झोपलेलीच होते धरले हातात. आणि थोडं पुढं गेलं म्हणजे कितीतरी किलोमीटर पुढं गेलं म्हणजे मांजरगाव होतं बघा. म्हणजे आमच्या पोपळच्या पाठीमागं मांजरगाव आहे, थोडं जवळ. तिथं 5-10 मिनटाचाच रस्ता आहे, नाही 1-2-3 किलोमीटर काहीतरी रस्ता आहे पोपळला जायला बघा. आणि तिथं थोडं पुढं गेलं की गाडी घसरली. म्हणजे तिथं डांबराच्या कडेला एक केळीची बाग होती, राहणं सगळ्या साईडने असतात बघा रस्त्याच्या. केळीची बाग होती आणि त्याच्या डांबराच्या खाली ना जास्त मोठे दगडं आणि बारकी दगडं होती बघा. तिथं आमची गाडी घसरली. आणि गाडी घसरायच्या आधी 2दा-3दा अशी 2 वेळा अशी गाडी डांबराच्या खाली गेली अशी कळत. मला वाटलं ह्यांनीच करतात, गाडी वळवतात काय खाली आडवं बिडवं आलं काय म्हणून मी त्यांना बोलले नाही. आणि थोडी गाडी हलली नाही इकडं तिकडं तरी मी ह्यांना लगेच आवाज देते काय झालं म्हणून. आणि त्याशी 2दा गाडी इकडं तिकडं अशी हलली तरी पण माझ्या तोंडातनं शब्द फुटाना काय झालं म्हणून. म्हणजे मी बोलायला प्रयत्न करत होते, माझ्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हता. मग 3ऱ्यांदा गाडी दगडा जायच्या टायमाला म्हटलं अहो गाडी कुठं चालली. मग ह्यांना कानावर शब्द पडलं, पण मला माहीत नव्हतं त्या टायमाला ह्यांना डोळा लागला होता. मग ह्यांनी गाडी खालनं वर घेतली, पहिल्यांदा अशी वर घ्यायला लागले, 2ऱ्यांदा घेतली. तिथं काय माझं तोल आवरलं नाही, गाडीवरनं बघा मी खाली पडले बघा तिथं दगडात. आणि तोल काय आवरलंच नाही. म्हणजे 2-3 वेळा गाडी अशी लटकली, म्हणजे अशी वाकडे तिकडे झाली. मी तोपर्यंत तोल आवरला पण दुर्गाला थोडीसुद्धा सोडली नाही बघा मी हातातनं. पण परत अशी एका साईडला बसले होते ना म्हणून ती साडी माझी पडून गुंतली बघा. आधी पडले मग त्या कशात तरी गुंतली, मला काय आठवण नाही एवढं म्हणून मी पडले. आणि दुर्गा अशी मध्ये होती आणि दुर्गा राहिली गाड. एका हाताने ह्यांनी गाडीवरती काढत होतं, तिथं दगडाला शेवटी झाली ना. आणि मग ह्यांना मी पडल्यावर दुर्गाची फ्रॉक दिसली, मग ह्यांनी एका हाताने अशी मागणं दुर्गाला घेतली आणि अशा हातात घेतली पुढं बसवण्यासाठी. मग ते झेपली नाही का काय झालं कोणास ठाऊक, त्यांनी अज्यात तिला दुर्गाला खाली टेकवलं तरी पण दुर्गाला लागलं, म्हणजे ते पडल्यासारखीच झाली. त्या टायमाला मी बघितलं अशी दुर्गा अशी खाली पडली होती, असं मान करून बघा अशी पालतीच पडली होती. मग मी धडपडून मी आधी उठले, मग दिसले ना दुर्गा केलं. मला लई भीती वाटली, माझं लागलेलं काय ना मला एवढं लागलं होतं तरी मी धडपडून उठले. मला दुर्गाची लई काळजी वाटत होती, म्हणजे नाही का मी इतके घाबरले होते तिला काय होतंय का नाही का असं. मग तिला दुर्गा केलं. तोपर्यंत गाडी आली 4 चाकी मागणं. मग ते दादांनी बघा ताईंनी मनानेच गाडी थांबवली का असं झालं काय झालं म्हणून. त्यांनी बघितलं होतं पडताना मी पण आणि दुर्गा पण पाठीमागच आमच्या गाडी होती ना. मग त्यांनी आम्हाला दवाखान्यात नेलं. मग मी त्यांना म्हणलं ताई सगळं राहू द्या, दुर्गाला पहिलं दवाखान्यात घेऊन चला. त्या म्हणल्या अगं नको भिऊ बाळा, त्या मुलीला काय एवढं लागलं नाही बाळाला, तुला जास्त लागलं. तरी पण मी म्हणजे त्यांचं असं एवढं ऐकलंच नाही का. मग मी त्यांना 2दा-3दा म्हणलं दुर्गाची काळजी वाटते. मग त्यांनी मला आधार दिला, म्हटलं तिला नाही एवढं काय झालं, फक्त खरचटलं या. मग ते सगळ्या गाडीत म्हणत होत्या अगं बाळा तुझं बघितलं नाही पडायचं काय, तुझ्या बाळाचं बघितलं म्हणले आम्ही सगळ्या म्हणजे पडताना बघितलं ना, आम्ही बघितलं तू एवढं मुलीला घट्ट पकडलं होतं ना, म्हणजे तिला पडूस तर तू सोडलं नाही, म्हणजे तू एवढं तिला घट्ट पकडलं होतं, तू तरी काय करणार नाही का. ती पडली शेवटी, ह्यांच्या पण हातातनं म्हणजे हे झाले. मग ह्यांनी आज्यात टेकलं तरी ती पडल्यासारखीच झाली ना. मला सगळ्या गाडीत म्हणत होते तुझ्या जेवाचं नाही बघितलं, बाळाला तू वाचवलं नाही का. मग सगळ्या गाडीत म्हणत होते. मग त्यांना पण सांगितलं, म्हणलं तुला जास्त लागले तुझ्याकडे लक्ष देतो, म्हणजे दवाखान्यात सोडवतं म्हणलं. आणि आमच्या तिथं चौकातच बघा गेलो, म्हणजे घराच्या जवळच पोपळमध्ये पोहोचलो आणि तिथं गाडी थांबवली. भाऊजींनी फोन केला भाऊजींना, त्या काकांनी बघा नाही केशव भाऊजींना कोणाला तरी केलता. मग भाऊजींना कळवलं. मग भाऊजी आले, तिथं स्टँडवर थांबलो होतो. मग तिथनं भाऊजींनी आम्हाला दवाखान्यात नेलं. बघितलं ताई पण धावतच आल्या, ताई भाऊ बघा
तिथं कोणाला सांगितलं नाही. दवाखान्यात होतं तेव्हा सिटीचा फोन आला, कुठे मग ताई म्हणले हाय बाहेर आले, म्हणले काम आहे, तोपर्यंत सांगितलं नाही. मग म्हणजे तिथं जेवण ही चालली होती, म्हणलं कशाला नाही का त्यांना काळजी लागून राहायला, सगळं राहायला हाय असंच पडत. मग घरी आलं, मग सगळ्यांनी बघितलं, मग सगळ्यांना वाईट वाटलं बघाय, मग सगळ्यांना काळजी लागली म्हणून आधी काही सांगितलं नाही. आणि आता जरा बरं वाटतंय. म्हणलं मग कालच्यापासनं मी पण थोडं थोडं काम करू वाटतंय. आणि जसं झाडून घेते करते, सकाळी थोडी भांडी केली, आत्या नको म्हणल्या तरी पण केलं, कारण आता हाताचं पण बघा माझं दुखायचं राहिलंय, फक्त ही खपल्या पडायला लागल्या, दुसऱ्यांदा खपल्या आल्या त्याला हे झालं. मला पण नाही आत्याला काम करून देऊ वाटत, पण आता असं त्या काय मी तरी करणार. आत्या म्हणतात कामाचं नको डोक्यात घेऊ, तो नीट आधी हो, म्हणजे नाही काही जास्त झालं ते बरं व्हाय नाही पटका, काम काय आयुष्यालाच जातंय, तो बरे झाले की एकदा म्हणजे सगळं बरं होतंय. पण आत्यांचं पण बघा गुडघा खांदा हे दुखतात, आत्यांना पण कामे होत नाही, तरी पण तेवढ्यातनं करतात. आणि वाटत होतं सकाळपासून स्वयंपाकात मदत करावं, पण मला अडचणी, मला आज 2 दिवस आहेत त्याच्यामुळं मी नाही करू शकत. वरचं एवढं तेवढं करते बघा. असू दे अजून 2 दिवस, मग स्वयंपाक पण करायला लागेल मी अजून 2 दिवसांनी, तेवढंच हे होते, बरं वाटतंय, बरं व्हायला लागलं. पाय तर झाला आहे नीट बरा, फक्त ना ही जखम नीट व्हाय ना एवढी चिघळती, म्हणून त्याला मलमच लावायचे बंद केली आणि पावडरने खपली धरते. बाकीचं 2 पायाचं इकडलं बोटाचं दोन्ही पण नीट झालंय बघा, आणि हाताचं पण झालं, आणि ह्या पण हाताचं झालंय. टेन्शन फक्त ह्याचं आणि ते गुडघ्याचंच आहे बघा. हसत पण नाही मी, हसायला येतं ह्यांच्या एवढं मध्ये बघा, ह्यांनी एवढं घेताना हसलं की मला त्रास होतो, दुखतं हे, अजून पण हात लावून देत नाही, तरी एवढं तेवढं हाती लावून जरा कमी आले, मला मी लावून एवढ्यात हात नाही लावून देत. धुताना लय त्रास होतो मला खूप, म्हणजे लय त्रास होतो, पण नाही वेळेला धुवून काढावं लागतं, त्याशिवाय पण ते बरं होत नाही. असं बोलताना मला ठसका लागतोय बघा सकाळपासून, का म्हणत काय माहिती. आणि सकाळी पण एक ताई आलत्या बघा, इथं बारामतीत राहतात, भेटायला आलत्या, त्यांनी पण सांगितलं काळजी घेत जा. ह्यांनी पण भरपूर काय काय मागवले, टॉनिकची बाटली हाडही भरून येण्यासाठी, ती पावडर दुधात टाकायची, मला सगळं मागवलं. गावाकडनं ते काका आलते बघायचे, ते असताना त्यांनी सांगितलं असं, ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आणलं बघा. ह्यांनी जे नाही ते माझ्यासाठी सगळं केलं बघा, जे नको ते आणलं, आणि माझी काळजी पण लय घेतली. तर मलाच कसं तरी वाटत होतं, म्हणजे सगळे ह्यांना करावं लागायचं माझं, आणि माझे रांधू पण सगळं काम करू लागते, आत्यांना घरं झाडते, सगळं फरशी पुसून घेते, आत्याला करू लागते काम, एवढंसा जेव्हा आहे पण सगळं कळतं, बेड हे सगळं आवरते बघा. आता गेला तर वरच्या घरी बघा शूटिंग घेण्यासाठी, कृष्णा ओम राधा आहे सगळे तिकडे गेल्यात, छोटा काहीतरी गेम घ्यायचा आहे, आणि दुर्गाला पण नेलं आहे. आत्या आहे TV बघतात, लागलं त्या दिवशी पण राधू रडली, ओम रडला, कृष्णा म्हणला काकी काय झालं ग, तो पण रडकोंड्या आणता, म्हणजे नाही का त्याचा पण हात मोडला त्या दिवशी. मग तिला लय वाईट वाटत होतं राधाला, तिथं पण जिंतीत मला सगळं आणून द्यायचं, स्वीटीने पण सगळं केलं बाबा हात्या 2 दिवस, तोपर्यंत मला कपडे घालून द्यायच्या करायच्या, म्हणायची वेणी घालणं का नको म्हणायचे मी, मग त्या पण रडल्या बघा लागलेलं बघून. तर असं द्या, सगळं सांगते तुम्हाला परत, मी नीट झाले ना सगळं सांगते, काय केलं काय कसं केलं. आता व्हिडिओ लय मोठा होता या, त्याच्यामुळे तच बस करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही मला नाही माहीत, कारण जास्त बोलायला लागले ना हे दुखत आहे, आणि आता पण दुखत आहे, पण नाही बोलून ते तसंच राहील, म्हणून म्हणलं थोडा ब्लॉग बनवा. बाय.